नारायण गलांडे हे भाजपमध्ये येणार आहेत आणि त्यांचा पक्षप्रवेश झाल्यानंतर आपली उमेदवारी धोक्यात येईल. तर हे कसं जमतं आणि त्याच्यासोबतच लहान मुलापासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत आपल्या त्याच्याने संपर्क आहे. तर हे आवड आहे की फक्त राजकारणासाठी? ज्येष्ठ नागरिक सुद्धा मला आवर्जून बोलवून घेतात, हे संदीप ये इथं बस. ते आनंद वाटतो की कुठेतरी त्यांना मी आपला वाटतो. त्यानंतर आपला नगरसेवकाचा कार्यकाळ संपला, त्यानंतर देखील आपण सातत्याने नागरिकांच्या संपर्कात असतात. आज माझ्या संगती फिरणार सगळा माझा मित्र परिवार हा व्यावसायिक आहे, लोकांसाठी काम करून देऊ शकतात. अशा प्रकारचं माझा मित्र परिवार आहे आणि आमच्यापासून कधी कोणत्या नागरिकांना त्रास झाला नाही. जनतेसाठी आम्ही आवाजाचं काम करतो. नमस्कार, मी अमोल औचिते आपलं सिव्हिक मिरर मध्ये स्वागत करतो. पुणे महापालिका निवडणुकीची रणधुमाळी जोरदार सुरू आहे. इच्छुक उमेदवारांकडून देखील प्रचार तेवढाच दमदार सुरू आहे. आपण आज आहोत वडगाव शरीफ कल्याण नगर प्रभाग क्रमांक 5 मध्ये. या प्रभागातून भाजपचे माजी नगरसेवक संदीप दराड हे पुन्हा एकदा निवडणुकीसाठी सामोरे जाणार आहेत. आपण त्यांच्यासमोर संवाद साधणार आहोत. नमस्कार. नमस्ते संदीपजी, आपण गेल्या 5 वर्षामध्ये पुणे महापालिका निवडणुकीमध्ये नगरसेवक म्हणून काम केलं, परंतु हा आपला राजकारणाचा प्रवास कसा सुरू झाला? आमचे मित्र होते, म्हणजे राजकारणातील माझे गुरु म्हणता येईल, जगदीश मुळीक. हे आम्ही संगतीच कॉलेजला होतो. त्यांचे लहान बंधू योगेश मुळीक आणि मी संगतीच क्लासमेट. 2007 मध्ये त्यांनी मला भारतीय जनता पार्टीचं विद्यार्थी आघाडीवरती उपाध्यक्षपद दिलं पुणे शहर. आणि तिथून पुढे माझा भारतीय जनता पार्टीशी एक सलोखा निर्माण झाला आणि गेले आज 20 वर्षापासून मी भारतीय जनता पार्टीचं एकनिष्ठपणे काम करतोय. त्याच्यानंतर मला 2012-13 साली भाऊंच्याच माध्यमातून युवा मोर्चावरती काम करण्याची संधी भेटली, जगदीश भाऊंच्या माध्यमातून. आणि 2012 साली योगेश मुळीक यांना भारतीय जनता पार्टीचं पहिलं तिकीट भेटलं आपल्या वडगाव शहर मतदारसंघातनं. आणि त्यांच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीचा पहिला नगरसेवक वडगाव शहर मतदारसंघात निवडणूक आणण्यासाठी आम्ही खूप काम केलं, म्हणजे दिवस रात्र त्यावेळेस पावलो. आणि तिथून पुढे थोडी राजकारणाशी माझं जवळीक झाली आणि राजकारणाच्या माध्यमातून समाजसेवा करण्याची एक बांधिलकी मला वाटली की बाबा आपण काहीतरी राजकारणाच्या माध्यमातून समाजासाठी करू शकतो. तिथून पुढं 2014ला जगदीश मुळीकांना तिकीट भेटलं आमदारकीचं भारतीय जनता पार्टीचं. आणि त्यावेळेस सुद्धा वडगाव शहर असेल, खराडीत असेल, मतदारसंघात काम करण्याची संधी भेटली. त्यांच्या माध्यमातून आम्ही खूप काम केलं आमदारकीचं. आणि आपल्या मतदारसंघात भारतीय जनता पार्टीचा पहिला आमदार निवडून आले जगदीश मुळीक यांना. तर भाऊंचं आमदारकी भेटल्यानंतर भाऊंनी मला भाऊंच्या माध्यमातून संजय गांधी निराधार योजनेचं अध्यक्षपद मला भेटलं. आणि त्या माध्यमातून आपल्या भागातील अनेक महिलांना, अनेक अपंगांना, अनेक ज्येष्ठ नागरिकांना ती योजना पोहोचवण्याचं काम मी केलं. आणि त्याच्या माध्यमातून त्यांना पेन्शन चालू केली. काहींना 1000 रुपये असतील, 1200 रुपये असतील, काहींना म्हणजे जसं त्याच्यात संजय गांधी निराधार योजना आहे, श्रावण बाळ योजना आहे, याच्या माध्यमातून आपण माझ्या मतदारसंघातील लोकांपर्यंत ते पोहोचून त्याचा जास्तीत जास्त कसा त्यांना लाभ घेता येईल हे मी ते केलं. थोडक्यात आपली कोणती राजकीय पार्श्वभूमी नसताना माझे आमदार जगदीश मुळीक यांनी तुम्हाला राजकारणामध्ये आणलं. हो, नक्कीच. तसं बघायला गेलं तर म्हणजे आम्ही अहमदनगर जिल्ह्यातील पालघर तालुक्यातील माझं गाव. माझे आई वडील कामानिमित्त इथं आले आणि ICIM कंपनीत वडील काम करत होते. 97-98 साली ती कंपनी बंद पडली. तिथून पुढे वडिलांनी छोटस वर्कशॉप चालू केलं आणि आता वर्कशॉपच्या माध्यमातून आमची एक छोटीशी कंपनी आहे तिथं काम करतात. त्यांच्या माध्यमातून एक 5-7 जण तिथं काम करतात. पण मला काही राजकीय पार्श्वभूमी नसताना सुद्धा भाऊंनी मला एक संधी दिली माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला. नक्कीच मी म्हणजे आयुष्यभर ते कधी मी विसरू शकणार नाही. म्हणजे थोडक्यात आपल्याला माझे आमदार जगदीश मुळीक यांनी संधी दिली आणि 2017ला आपण नगरसेवक म्हणून निवडून आलात. तर हा नगरसेवकाच्या कार्यकाळामध्ये काम करताना आपल्याला नेमके काय अनुभव आले आणि कसा तो अनुभव होता? 2017ला मला भारतीय जनता पार्टीकडून तिकीट भेटलं आणि मी निवडूनही आलो. पण त्यावेळेस म्हणजे आम्ही 4 जण निवडून आलो आणि त्यात नौका म्हणून मीच होतो. कारण की योगेश मुळीकेची एक टर्म झाली होती, आमच्या संगतीत सुनीताताई कलांडे होत्या, त्यांच्याही 2-3 टर्म झाल्या होत्या. आणि शीतलताई शिंदे त्या पण पहिल्यांदा आल्या, पण त्यांचे मिस्टर ज्ञानेश्वर शिंदे हे पहिले नगरसेवक होऊन गेलते. त्यामुळं तसं बघायला गेलं तर मीच पहिल्यांदा आलतो. पण ह्या तिघांनी मला खूप कॉपरेट केलं आणि
महानगरपालिकेत कसं काम करायचं नक्कीच शिकवलं. ताईंनी तर सुनीताताईंनी मला त्यात खूप मदत केली. या 4 मध्ये आपण नौखे होतात. या 5 वर्ष कार्यकाळामध्ये आपल्याला काम करण्यासाठी खूप मोठी संधी मिळाली. तर असं कोणती भरीव कामे आपण केली? आम्ही ज्यावेळेस चौघही निवडून आलो त्यावेळेस बजेट कसं टाकायचं हे म्हणजे मी नवीन होतो पण असं जाणवलं नाही मला की बाबा ह्या तिघांनी मला समजून घेऊन सांगितलं. पण असं भरीव काम करण्यासाठी नक्कीच आम्ही जसं म्हणजे सायनाथ नगर पासून गणेश नगर हा जुना मुंडा रस्ता, याच्यात खर्डे आणि वडगाव शिरी ही त्याची बॉर्डर आहे. आणि आतापर्यंत जुन्या मुंडा रस्त्याला कधी कोणी काम केलं नाही. आपण बघितलं असेल 2017च्या पहिलीची परिस्थिती काय होती आणि आम्ही निवडून आल्यानंतर ते काम केलं. कारण की 2 गावची वेस होती, 2 गावचे लोक होते ज्यात की त्या गाव पलीकडलं गाव आणि अलीकड. तर रस्ता रुंदीकरणापासनं म्हणजे मी ज्यावेळेस निवडणुकीत 2017ला निवडून आलो आणि ज्यावेळेस तो वचननामा होता त्यात मी बोललो होतो की मी निवडून आल्यानंतर जुना मुंडा रस्त्याचा मी विकास करणार. तर मी निवडून आल्यानंतर जुन्या मुंडा रस्त्याच्या जे सगळे मालक होते त्या म्हणजे जवळपास त्यातले 30 ते 40% हे माझे चांगले मित्र होते. त्या रस्त्याला काही माझी प्रॉपर्टी स्वतःची. तर निवडून आल्यानंतर मी विचार केला की आपल्याला जुना मुंडा रस्त्याचं रुंदीकरण करायचं, पण हे आपण आपल्या स्वतःपासून चालू करू. मग मी माझ्या स्वतःची जी प्रॉपर्टी होती त्याचं कंपाऊंड तोडलं आणि जागा महानगरपालिकेला रस्त्यासाठी मी दिली. माझे मित्र असतील, आनंद धमडरे असतील, नाना सुत्रे असतील, महेंद्र चांदोर असतील, आम्ही सगळ्यांनी ज्यावेळेस आमच्या चौकातनं आम्ही चालू केलं की आपण जागा देतोय त्यावेळेस सगळ्यांनी जागा आपल्याला द्यायला चालू केलं आणि कुठेही आम्हाला त्रास झाला नाही. अक्षरशः जिंदाल कंपनीचे मालक असतील, मेटलटेक कंपनीचे मालक मनोज पवार असतील, टेलटेक कंपनी असतील, अशा अनेक सगळ्यांना आम्ही जाऊन कन्व्हिन्स केलं की आपण जागा दिल्यानंतर आपल्या रस्त्याचा रुंदीकरण होईल आणि रस्ता हा रुंद झाला तर नक्कीच आपल्याला आपल्या जागेलाही त्याच्यामुळे किंमत येईल आणि आपला भागही चांगला दिसेल. तर नक्कीच सगळ्यांनी मला मदत केली. त्यांच्या अर्धा गुंठ्याचे घर होते, त्यांनी सुद्धा मला जागा स्वतःहून ताब्यात दिली. भाऊ या आमच्याकडे ही जागा जिथं जाती मार्किंग करून आम्हाला जागा घ्या ताब्यात. थोडक्यात म्हणजे तुम्ही जुना मुंडा रस्त्याचं काम मार्गी लावलं आणि त्याच्यामध्ये लोकांनी तुम्हाला सहकार्य केलं, खूप मदत तर केली. या व्यतिरिक्त आणखी दुसरी कामं कोणती विकास कामं केली असं आपल्याला वाटतं? मग ज्यावेळेस मी निवडून आलो की मला एक माझं मनात होतं की सर्वसामान्यांसाठी आपल्याला एक हॉल बनवायचा आहे की आपल्या भागातील कोणाचाही वाढदिवस असून द्या, कोणाचा एखादा छोटासा कार्यक्रम असून द्या सांस्कृतिक, किंवा एखाद्या समजा एखाद्या समाजाचा त्यांना त्यांच्या समाजाचा एक कार्यक्रम करायचा असेल तर आपल्या इथे एकही हॉल नाही उपलब्ध. तर त्यासाठी मी स्वतः आमचे म्हणजे जेई होते संजय थोरात साहेब खूप मदत केली. भाजी मंडईच्या होती त्यांनी तो हॉल मंजूर करून आणण्यापासून तर त्याला बजेट टाकण्यापर्यंत अशी खूप मदत केली. आणि तिथे एक छोटासा हॉल आम्ही तयार केलेला आहे 7,000 स्क्वेअर फूटचा. त्याच्यात आम्हाला फक्त कोविड मध्ये भवनला बजेट दिलं नाहीये, तर कोविड नंतर ते काम थोडस थांबलंय. त्याच्यात लाईटली एक 10% काम राहिलेलं आहे आमचं, नाहीतर तो हॉल आजही नागरिकांसाठी आपण उपलब्ध करून दिला असता. आपण कोविड काळाचा उल्लेख केला. कोरोना काळ अतिशय भयानक काळ होता आणि त्या काळामध्ये लोकांमध्ये भीतीचं वातावरण होतं, लोकांना मदतीची अपेक्षा होती. त्याच दरम्यान आपण नगरसेवक पदावरती होतात, तर लोकांच्या काय आपल्या अपेक्षा होत्या आणि लोकांसाठी आपण काय केलं? कोविड खरंच म्हणजे संपूर्ण जगाला साठी एक महाभयंकर काळ होता. म्हणजे परमेश्वरांनी मी हीच प्रार्थना करेन की पुन्हा असे दिवस पुन्हा दाखवू नको. कोविड म्हणजे आपल्या सगळ्यांसाठी तो नवीनच काळ होता. मी नगरसेवक होऊन जस्ट 2 ते 3 वर्ष आलते आणि कोविड 2020ला मार्च महिन्यात चालू झाला. 1-2 दिवस आम्हालाही समजलं नाही, पण जे पहिले म्हणजे कर्फ्यू लागला होता की जो पहिला 1 दिवस, तो एकच दिवस मी घरात थांबलो. त्याच्यानंतर आपल्या भागामध्ये बरेचसे असे लोक आहेत की जे छोटे छोटे उद्योग आहेत, तिथं कामाला असतं, कामगार वर्ग खूप मोठा आहे आणि त्यांचं कसं आहे की आज सकाळी काम केलं तर संध्याकाळी पोट म्हणजे ते खाऊ शकतात असे कामगार वर्ग होते. तर ज्यावेळेस कोविड चालू झालं अचानक 1-2 दिवस ठीक आहे त्यांचं चाललं, पण त्यांच्या जी उपासमार चालू झाली त्याच्यापासून आम्ही आमच्या मंगलमूर्ती प्रतिष्ठानच्या माध्यमातून आम्ही जेवण चालू केलं की पहिले 1 हप्ताभर आम्ही त्यांना संध्याकाळचं आणि सकाळचं 2 टाइम जेवण द्यायचो. नंतर पोलिसांनी आम्हाला सांगितलं की बाबा की एका ठिकाणी गर्दी करू नका. त्यावेळेस गर्दी करणं म्हणजे टाळत होते, तर खूपच त्रास व्हायला लागला आम्हाला आणि हळूहळू लोकांना जसं समजायला लागलं की इथं जेवण भेटतं, लोकांची संख्या वाढायला लागली. मग आम्ही बघितलं की बाबा आता गर्दी व्हायला लागली खूप आणि त्याच्यापासून सगळ्यांनाच त्रास होईल असं नाही का होत होतं.
तर आम्ही सगळ्या मंडळांनी ठरवलं की बाबा आपण ह्या लोकांसाठी काहीतरी केलं पाहिजे. आणि आम्ही 1400 बॅग बनवल्या जेवणाच्या. त्यात 5 किलोचा आशीर्वाद आटा होता, डाळ होती, 5 किलो तांदूळ होते. म्हणजे जे एक महिनाभर ते 15-20 दिवस एक कुटुंब खाऊ शकतं असं, अशी एक किट बनवलं आम्ही. आणि 1400 ते 1500 किट त्यावेळेस आम्ही वाटले होते. मग तिथून पुढं महिनाभर आम्ही ते अन्नधान्याच्या माध्यमातून मदत केली. आणि लोकांमध्ये भीतीचं एक वातावरण होतं की काय होणार पुढं, कोणाला माहित नव्हतं. तर एक हप्ता गेल्यानंतर मला चांगलं आठवतं की सॅनिटायझरच्या माध्यमातून प्रत्येक सोसायटीत मी सॅनिटायझर करून घेतलं. अनेक मोठ्या सोसायट्या होत्या की जिथं बिल्डिंग मध्ये आम्हाला जाणं येणं शक्य नव्हतं. मग मी स्वतः त्यावेळेस 300 ते 350 पंप, हँडपंप खर्चात घेतले आणि सोसायट्यांना दिले होते. सॅनिटायझरचे स्टँड घेतले होते, 500 स्टँड सोसायट्यांना. प्रमुख मंदिर असतील, चर्च असतील, मस्जिद असतील, यांना आपण ते सॅनिटायझरचे स्टँड पण दिले होते. सॅनिटायझरचे जे हे होतं तुमच्या, आम्ही हँडपंप दिले होते. आणि सोसायटीला आम्ही हँडपंप सोबत सॅनिटायझरचे कॅन सुद्धा दिले होते की बाबा जेणेकरून तुम्ही तुमची स्वतःची सोसायटीचं सॅनिटायझर करू शकत होते. सॅनिटायझर नंतर मेडिकल कॅम्प घ्यायला आम्ही चालू केलं. प्रत्येक चौकात आम्ही मेडिकल कॅम्प घेतले. कारण की त्यावेळेस काय होतं की नक्की कोविड पॉझिटिव्ह कसा झाला काय हे लोकांच्या समोर होतं. सर्दी झाली तर लोक भीतीने खूप हे व्हायचे. तर त्यांना योग्य असं मार्गदर्शन द्यायचं काम आम्ही केलं. ठिकठिकाणी चौकात आम्ही मेडिकल कॅम्प घेतले. बीजीएसच्या माध्यमातून आम्ही चौकात मेडिकल त्यांची व्हॅन व्हायची आणि आम्ही कॅम्प घ्यायचो. प्रत्येक चौकात घेतलं. त्यामुळे लोकांची थोडीशी भीती कमी झाली. आणि अनेक सोसायट्यांना किंवा त्यावेळेस अनेक जणांना आपण बघितलं असं की रूम भेटत नव्हते. अशा म्हणजे काम करताना माझे जवळचे मित्र सुद्धा पॉझिटिव्ह झालो, मी स्वतः पॉझिटिव्ह झालो. तर त्यांना रूम कसे अवेलेबल करून देण्यात येईल. माझ्या मित्रांना तर आम्ही काही जण पॉझिटिव्ह झाल्या. माझा स्वतःचा फ्लॅट खाली होता. त्या फ्लॅटमध्ये आम्ही ठेवलेल्या डॉक्टरांशी संपर्क करून त्यांना औषधं देऊन, म्हणजे जसं आपल्याला ज्या पद्धतीने मदत करता येईल त्या माध्यमातून आम्ही लोकांना मदत करण्याचा प्रयत्न केला. हा कोरोना काळ संपला, त्याच्यानंतर परिस्थिती हळूहळू आटोक्यात आली. त्यानंतर आपला नगरसेवकाचा कार्यकाळ संपला. त्यानंतर देखील आपण सातत्याने नागरिकांच्या संपर्कात असता. तर हे कसं जमतं आणि त्याच्यासोबतच लहान मुलापासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत आपल्या सातत्याने संपर्क आहे. तर ही आवड आहे की फक्त राजकारणासाठी? नाही, आवडच आहे पहिल्यापासून मला. की मी तुम्हाला सांगितलं की माझी कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना मी आज इथं नगरसेवक झालो. ते फक्त जे माझे मित्र आहेत यांच्यामुळेच झालो. कारण की माझ्या संगती इथं काय माझी कोणती भावकी नाही किंवा माझं गाव नाही, राजकीय माझ्या कुटुंबाचा कुठेही वारसा नाही. पण माझा जो मित्र खूप मोठा आहे आणि मला एकदम जीवाला जीव देणार माझे मित्र आहेत. त्याच्यामुळे मी आज नगरसेवक झालो. आज नगरसेवक झाल्यानंतर सुद्धा मला ते संदीप याच नावाने आवाज आणि ते मला आनंद वाटतो की आम्ही मैत्री आहे बाबा. हा, ज्येष्ठ नागरिक सुद्धा मला आवर्जून बोलवून घेतात, ए संदीप ये इथं बस. ते आनंद वाटतो की कुठेतरी त्यांना मी आपला वाटतो. आणि लोकांच्या, लहान मुलांच्यात आणि लोकांच्यात नक्कीच मी नगरसेवक असलो तर एक त्यांचा मित्र म्हणूनच काम करतो. हे सर्व होत असताना, आपल्याला सगळ्या लोकांचा पाठिंबा मिळत असताना, वडगाव शहरी मतदारसंघातील सामाजिक कार्यकर्ते नारायण गलांडे हे भाजपमध्ये येणार आहेत आणि त्यांचा पक्ष प्रवेश झाल्यानंतर आपली उमेदवारी धोक्यात येईल असं बोललं जाते. तर याच्यावरती काय तुम्हाला वाटतं? असं काय नाही. गेल्या 5 वर्षापासून मी लोकांसाठी काम केले, 2017 ते 22. आणि नगरसेवक नसताना सुद्धा मी आजपर्यंत लोकांसाठी काम करतोय. आपल्याला माहित असेल की गेल्या 3-4 महिन्यापूर्वी म्हणजे मागच्या मार्च, एप्रिल, मे पाण्यासाठी किती मोठी टंचाई होती. त्या लोकांसाठी मी आंदोलन केले. आपल्याही पेपरने त्याची खूप दखल घेतली, सगळ्या पेपरवाल्यांनी. मी गेल्या 4 ते 5 वर्ष म्हणजे आज 2022 पासून आजपर्यंत मी लोकांसाठी काम करतो. आजही माझं ऑफिस चालू असतं. रात्री 10, 11, 12 वाजता मला फोन आला कधी नागरिकांचा की भाऊ मला मयत पास पाहिजे, तर मी रात्री 12:30 वाजता इथं ऑफिस उघडून मयत पास देतो. तर लोकांसाठी मी नक्कीच काम करतो आणि त्यांचा आशीर्वादही आहे माझ्या मागे. तर नक्कीच जनता माझ्या पाठीशी उभी आहे. नारायण भाऊंचा प्रवेश झाला तर वरिष्ठांच्या मला शब्द दिलेला आहे की संदीप तुझ्या तिकिटाला कुठेही धोका नसणार आहे आणि मला विचार घेऊनच त्यांचा प्रवेश होईल. त्यामुळे माझ्या पक्षावरती आणि माझ्या वरिष्ठांवरती माझा विश्वास आहे. नक्की मला ते कुठेतरी न्याय देतीलच. आपण आपल्या प्रभागातील मतदारांना काय आवाहन कराल? नक्कीच मतदारांना आवाहन करून की गेल्या 2017 पासून आणि त्याच्या आधीपासून आपण सगळेजण मला ओळखतात, मी आपल्यासाठी काम करतोय. तर तुम्ही बघितलं असेल की कधी
कोणत्याही गुन्हेगार पद्धतीचं माझं काम तुम्ही बघितलंय का? कधीच नाही. कधीच तुम्ही माथाडीचे किंवा असल्या छोट्या छोट्या म्हणजे किरकोळ वाद होत असतात, अशा वादावाले कोणी माझ्या संगती फिरणारा मित्र परिवार बघितला का? नाही. आज माझ्या संगती फिरणारा सगळा माझा मित्र परिवार हा व्यावसायिक आहे, लोकांसाठी काम करून देऊ शकतात, अशा प्रकारचा माझा मित्र परिवार आहे. आणि आमच्यापासून कधी कोणत्या नागरिकांना त्रास झाला नाही. जनतेसाठी आम्ही आवाजाचं काम करतो. आज प्रत्येकाचं सुखदुःखात आम्ही सहभागी होतो. त्यामुळे मला माहिती आहे की ही मायबाप जनता ही माझ्या पाठीशी आहे. आणि मी सगळ्यांना आवाहन करतो की तुमचं प्रेम जसं माझ्यावर 2017 साली होतं, असंच इथून पुढील काळातही राहून द्या. हेच मी आपल्या सगळ्यांना आवाहन करतो. तर आपल्यासोबत होते संदीप दरड यांनी आपल्या प्रश्नांना अतिशय मोकळेपणाने उत्तर दिली. वडगाव शहरी मतदारसंघामध्ये आणि त्यांच्या प्रभागामध्ये जरी विरोधी पक्षातून कोणाचा प्रवेश होणार असला तरी त्यांच्या उमेदवार धक्का लागणार नाही असा त्यांनी विश्वास व्यक्त केलाय. तसेच जनतेचा त्यांना पाठिंबा असणार आहे. येत्या काळामध्ये आपण त्यांच्यासोबत सातत्याने संवाद साधणार आहोत. आपण त्यांना नगरसेवक पदासाठी शुभेच्छा देऊयात. धन्यवाद. नमस्ते. जय हिंद.